थोडी माहिती देऊन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे। आज मला स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो। मी माझ्या आत्तापर्यंतच्या 34 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केले, परंतु एवढ्या आदरणीय वंदनीय पूजनीय व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची संधी ही मला आज पहिल्यांदा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला नशीबवान समजतो। खरं तर यांच्या सगळ्यांच्याबद्दल काय बोलायचं। मी प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार साहेबांना माहिती विचारत होतो। ते म्हणले की 19 फेब्रुवारीला मी 100 वर्षाचा झालो, त्या दिवशी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या दिवशी त्यांना 100 वर्ष झाली। आज बरोबर ते 100 वर्ष 7 दिवस त्यांना झालेले आहेत। आज एवढं त्यांनी ह्या सगळ्यांनीच, त्याच्यामध्ये मधु मंगेश कर्णिक साहेब असतील, त्यांची पण साहित्य विश्वासी गेले 75 वर्षापासून अधिक काळ एकरूप झालेलं हे व्यक्तिमत्व, त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि आम्हाला ह्या सगळ्यांच्याबद्दल खूप अतिशय अभिमान आहे। अतिशय आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची व्यक्तिमत्व जन्माला आली आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर ह्यांच्या सगळ्यांच्यामुळे गेलेला आहे, हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही। त्यांचा साहित्याचा प्रवास हा 2025 मध्ये घेऊन पोचलेला आहे आणि मराठी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येकाला मधु मंगेश कर्णिक यांनी आपलंसं केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। अनेकदा ह्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, सरकारच्या ठिकाणी काम करत असताना अशांशी ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस डोळ्यासमोर पहिलं नाव येतं, पहिलं चित्र येतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचं आणि त्याच्यातूनच आम्ही सगळी प्रेरणा घेतो, आपण सगळे प्रेरणा घेतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। आज महाराष्ट्र भूषण म्हणून पद्मश्री अशोक सराफ यांनी देखील अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवलं, भावुक देखील केलं आणि या वयात देखील ते अजून रंगभूमीवर कार्यरत असून तरुणांना लाजवतील अशा प्रकारचं त्यांचं काम चाललेलं आहे। अलीकडच्या तरुण पिढीनं ह्या सगळ्यांचा आदर्श हा घेतला पाहिजे। आज आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं म्हटल्यानंतर काय काय गोष्टी केल्या पाहिजे, साधू संतांचे विचार, निर्व्यसनी राहणं, ह्या खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत किंवा बोलण्यासारख्या आहेत। पद्मश्री दिलीप वेंगसरकरजी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, क्रिकेट प्रशिक्षक, हे 83 मध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला। त्यावेळेस सगळे भारतीय तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कपिल देव होते, दिलीपजी होते, अनेक जण त्याच्यामध्ये मान्यवर होते आणि त्या संघामध्ये दिलीपराव होते आणि लॉर्ड्सचा तर उल्लेख मगाशी सुनील तटकरे साहेबांनी केला। त्यांनाही क्रिकेटची आवड आहे, आदित्यला क्रिकेटची आवड आहे। परवा आदितीनं तर मला विचारून कॅबिनेट बुडवली आणि तिकडं मॅच बघायला गेली, दुबईला मॅच बघायला। दादा मला जाऊ द्या ना, पण मलाही क्रिकेट आवडतं। म्हणलं जाऊ दे, मला जाता येत नाही तर लेकीला जाऊ द्या आणि त्याच्यामुळं मी तिला परवानगी दिली आणि अशा पद्धतीनं तिचं पण काम चाललेलं आहे। दिलीपरावांचे पण नेहमी वेगवेगळे काही संबंध येतात। आपल्याकडे क्रीडा विभाग आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडं। मी नेहमीच सगळ्या क्षेत्राला सांगत असतो, क्रीडा क्षेत्राला, की जे काही प्रश्न असतील ते आणा। मी मगाशी मधु मंगेश कर्णिक साहेबांचं भाषण फार बारकाने ऐकलं। मला आदिती तुला सांगायचं की त्यांनी जे काही मगाशी सांगितलेलं आहे त्याचा पाठपुरावा कर। माझ्या माहितीप्रमाणे 3 तारखेला आपलं अधिवेशन सुरू आहे, 10 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करणार आहे। त्याच्यामध्ये मला काही गोष्टीचा उल्लेख करता आला तर जरूर मी त्या बाबतीमध्ये करीन। सयाजी शिंदे हे ज्याप्रमाणे दमदार आवाजासाठी आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जातात, त्यांचा अलीकडे आपला तसा जवळचा संबंध आहे। सह्याद्री देवराई ह्या संस्थेचं काम एवढं अप्रतिम चाललेलं आहे आणि ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात। त्यांचं वृक्ष